तन्वी अर्जुन लव्ह स्टोरीचे 8 भाग यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सर्व भाग वाचण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. अर्जुन पोटभर जेवण करण्याऐवजी पोटभर दारूच प्याला आणि त्याला त्याच्या डोळ्यासमोर तिने त्या तरुणाला मारलेली मिठी दिसत होती. ते दोघेही हसत होते, नाचत होते असं त्याला दिसत होतं. मजा मस्ती करत होते. एकमेकांच्या मिठीत झोपले आहेत इतकं आणि अजून काय काय त्याला दिसत होतं. तिचं त्याच्याशी फोनवर बोलणं, आठवण येते, लवकर ये, सगळं बोलणं त्याला आठवत होतं. त्याचा मेंदू पूर्ण निकामी झाला होता. नको नको ते विचार येत होते त्याच्या मनात. डोळे लाल झाले होते आणि डोक्यात तिच्याबद्दलचा राग वाढत होता. ती मात्र 10 वाजले तरी तो अजून का नाही आला याचा विचार करत होती. छान जेवण बनवलं होतं त्याच्या आवडीचं. रूमभर मेणबत्त्या लावल्या होत्या. ताजी फुले आणून ठेवली होती, त्याला आवडतात तीच. अगदी बेडवर गुलाबाच्या पाकळ्यांनी हार्ट पण काढले होते तिनं. त्या हार्टमध्येच ते दोघे आज कायमचे एक होणार होते. सगळी तयारी झाली होती. आता फक्त तो यायचा राहिला होता. पण अजून तो का नाही आला? काल त्याची जी अवस्था होती तीच अवस्था आज तिची होती. रात्र जसजशी वाढत होती तिची काळजी वाढत होती आणि तिने त्याला फोन केला आणि स्वीट वाईफ हे नाव पाहून त्यानं फोन आपटला. फोन बंद झाला. आता काय करायचं? कोणाला विचारायचं? ऑफिस तर कधीच बंद झालं होतं आणि तिने न राहून अतुलला फोन केला तर तोही त्याच्या घरीच होता. काय झालं मॅडम, काही प्रॉब्लेम? सर अजून आले नाहीत. तुला माहीत आहे का काही? मीटिंग आहे का एखादी? नाही, उद्या सर अमेरिकेला जाणार आहेत, त्यामुळे एकही मीटिंग ठेवली नाही. आणि तिला कळालं की तो उद्या तर जाईल आणि मला काहीही सांगितलं नाही त्यानं. पण असं सगळं एकमेकांसोबत शेअर करायला आधी नवरा बायकोचं नातं हवं ना दोघात. इथं नीट बोलत नव्हता तो तिच्याशी आणि मग तिने फोन ठेवला. कुठे असेल तो? ती तशीच उपाशीपोटी त्याची वाट पाहत होती. तोही नव्हताच जेवला आणि तिथेच जमिनीवर बसून ती झोपी गेली. आणि तो रात्री 12च्या दरम्यान घरी आला. दरवाजा नोकरानेच उघडला. तो बेडरूममध्ये गेला आणि तिला तशी नटलेली पाहून आणि बेडवर गुलाबाच्या पाकळ्या पाहून म्हणाला, अरे वा, मी नसताना बरंच काय काय चालतं की. बरंच काय काय झालेलं दिसतं इथं. आणि त्याचा तोल जाऊन तो बेडवर पडला. ती दचकून जागी झाली. त्याला त्या अवस्थेत पाहून चकित झाली. तो तिच्यावर काहीही घाणेरडे आरोप करून बोलत होता. तिचा हीन शब्दात अपमान करत होता. मान्य आहे की त्याचा गैरसमज झाला आहे, पण तो त्याचा इतका विचित्र अर्थ काढेल असं तिला वाटलं नव्हतं. आणि त्याला माझ्यावर जराही विश्वास नाही असा ती विचार करत होती. आणि तिला नव्या नवरीसारखी पाहून त्याला खूप राग आला होता. कोणासाठी इतका साज शृंगार? त्याच्यासाठीच ना? जा ना मग त्याच्याकडे, असं म्हणून त्याने तिचं मनगट पुन्हा पकडलं. आता ते खूप दुखत होतं. आधीच काळं-निळं झालं होतं ते. कालची मनगटाची वेदना अजूनही कमी झाली नव्हती आणि पुन्हा ते त्यानं घट्ट पकडलं होतं. तिला खूप दुखत होतं. त्यानं ते मनगट इतकं घट्ट धरलं होतं की आता तो तिची हाडं दाबून टाकतो की काय असं वाटत होतं तिला. वेदना असह्य होऊन तिने घट्ट डोळे झाकून घेतले होते आणि ती रडकुंडीला आली होती. सोड मला, हात दुखतोय असं म्हणत होती. पण आता तर त्यानं कालच्यापेक्षा जास्त जोर लावून ते मनगट पकडलं होतं आणि तिच्या हातातली बांगडी फुटून तिच्या मनगटात घुसली होती आणि त्याच्याही बोटात घुसली होती. दोघेही जखमी झाले होते. रक्त जमिनीवर सांडत होतं. तिला आता खूप त्रास होत होता. ती दुसऱ्या हाताने तो हात सोडवण्याचा प्रयत्न करत होती, पण त्याच्या ताकदीसमोर तिचं काहीच चालत नव्हतं. तिच्या प्रणयाच्या गोड भावना कुठल्या कुठे विरून गेल्या होत्या. तो नेहमी दारू प्यायचा, पण इतका रागात कधी नसायचा. इतका तोल जाईपर्यंत तो वागत नव्हता कधीच. पण आज त्याचे मेंदूवरचं नियंत्रण सुटलेलं होतं. बोल ना, आला होता ना तो? झाली का तुमची सुहागरात? तरीच इतका बेड सजवून ठेवलाय. इतकी नवरीसारखी सजली आहेस हो ना? मी उगाच आलो ना मी घरी तुम्हाला डिस्टर्ब करायला. मी आलो आणि तो गेला ना? वाईट वाटत असेल ना तुला? त्याची आठवण येत असेल, त्याच्या मिठीत शिरावं वाटत असेल, त्याच्याबरोबर लॉंग ड्राईव्ह करायला जावं असं वाटत असेल. तो तोंडाला येईल ते बडबडत होता.
तिला मात्र वेदनेनं बोलताच येत नव्हतं आणि त्याला बोलून काही फायदाही नव्हता, कारण तो त्याचा उलटाच अर्थ काढणार होता. सोड, मला दुखतंय, तेवढंच फक्त ती रडत रडत म्हणत होती. शेवटी त्याला नशेत अजून उभं राहणं शक्य न झाल्यामुळे तो तिथेच बेडवर पडला आणि तू फक्त माझी आहेस, तू फक्त माझी आहेस, आय लव्ह यू तन्वी, असं म्हणून झोपी गेला. आणि तन्वी मात्र रक्तबंबाळ मनगटाकडे पाहून रडत होती. आज तो घरी आल्यावर ती त्याचा गैरसमज दूर करणार होती आणि स्वतः त्याची मनधरणी करणार होती, पण आता त्याला काय सांगणार या अवस्थेत. आणि ती तिथेच सोफ्यावर रडत रडत झोपली. तिला आता त्याच्या शेजारी झोपायची सुद्धा भीती वाटत होती. आणि सकाळी 9 वाजता तिला जाग आली. ती बेडवर होती, म्हणजे त्यानंच मला इथे झोपवलं. आणि तिने पाहिलं तर तो कुठेच नव्हता. कपाटातलं सामान काढून त्याने इकडे तिकडे भिरकावून दिलं होतं. पूर्ण रूम अस्ताव्यस्त केली होती त्यानं आणि हवं ते सामान घेऊन गेला होता अमेरिकेला. आणि तन्वीच्या कपाटातल्याही काही ड्रेस, साड्या खाली पडल्या होत्या. हा माझ्या कपाटात काय करत होता, असा तिनं विचार केला. आणि तिला पुन्हा रात्रीचा प्रसंग आठवला. मग ती उठली आणि रूम आवरायला लागली. तिनं त्याच्या कपड्यांच्या पुन्हा घड्या करून सर्व कपाटात व्यवस्थित लावलं. बेडवरचा गुलाबाच्या पाकळ्याकडे पाहून पुन्हा मनगटाकडे पाहत होती. तिथून रक्त यायचं थांबलं होतं आणि ते थोडं सुजलं होतं, पण वेदना मात्र कालच्यापेक्षा जास्त जाणवत होत्या तिला, मनगटाच्याही आणि मनाच्याही. आणि इकडे तो विमानात बसला होता. पहाटेची फ्लाईट तर चुकलीच होती आणि म्हणून तो पर्यायी व्यवस्था करून दुसऱ्या फ्लाईटने निघाला होता. त्याच्याही बोटात बांगडीची काच घुसल्यामुळे ते खूप दुखत होतं, पण तो मात्र आणखीनच त्याच्यावर नखाने दाबत होता. स्वतःच्याच वेदना स्वतःच्या हाताने वाढवत होता. मुद्दाम स्वतःला शिक्षा करून घेत होता तो, कारण अशाच वेदना त्यानं रात्री तिला दिल्या होत्या दारूच्या नशेत. तिलाही किती दुखत असेल, किती नाजूक आहे ती. नुसतं मनगट पकडलं तरी काळनिळं झालं होतं तिचं. त्यानं ते काल पाहिलं होतं आणि आता तर काच घुसली होती. सकाळी उठल्यावर त्याने तिला सोफ्यावर झोपलेली पाहिलं. किती निरागस दिसत होती ती, खूप शांत, पण रडून रडून डोळ्यातले अश्रू गालावरच सुकून गेले होते. ती शरीराचा मुठखळा करून सोफ्यावर झोपली होती आणि त्याने तिला अलगद त्याच्या मिठीत उचलली आणि बेडवर ठेवली. हळूच तिच्या नाजूक ओठांना किस केला, तिला न कळता. त्याने स्वतःची कपड्याची बॅग भरली आणि तिच्या कपाटातून तिची एक पिवळ्या रंगाची साडीही त्यानं सोबत बॅगमध्ये घेतली, तिची आठवण म्हणून. आणि हे तिला माहीत नव्हतं आणि त्यातच तिचे ड्रेस आणि साड्या खाली पडल्या होत्या, कारण हे 8 दिवस तिच्याशिवाय काढणं खरंच अवघड होतं. आधी ठीक होतं, पण आता जेव्हापासून त्यानं तिला मनातून बायकोचा दर्जा द्यायचं ठरवलं, तेव्हापासून तर तो तिच्याशिवाय राहणारच नव्हता. आणि त्याला ती काल अंघोळ करून आली तो क्षण आठवत होता. तिची लाजून खाली गेलेली नजर त्याला आठवत होती आणि पुन्हा त्याने तिचं तेच रूप डोळ्यात बंद करून डोळे मिटवून घेतले. तिलाही त्याची आठवण येत होती. त्याच्या बेडवरच्या रिकाम्या जागेकडे तिनं पाहिलं आणि तीच उठली आणि त्याच्या जागेवर जाऊन झोपली. त्याची उशी छातीशी घट्ट घट्ट मिठीत पकडून ठेवली. त्याचा स्पर्श आठवून ती तडफडत होती. त्याचीही तीच अवस्था. मोबाईलमधील दोघांच्या फोटोकडे टक लावून पाहत बसायचा आणि तिची साडी छातीशी कवटाळून झोपायचा. फोटो झूम करून वारंवार तिचे बोलके डोळे आणि नाजूक ओठांकडे पाहायचा. तिचा आवाज ऐकावा, तिच्याशी बोलावं असं खूप वाटायचं त्याला, पण अपराध्यासारखं वाटायचं. पण तिला येत असेल का माझी आठवण? ती तर छान फिरत असेल त्याच्याबरोबर. तो आलाय ना आता, मग माझी काय गरज? पण पुन्हा न राहून त्याने फोन लावलाच. अमेरिकेत दिवस होता आणि भारतात रात्र. ती गाढ झोपली होती त्याच्याच जागेवर, त्याचीच उशी छातीशी कवटाळून, त्याचीच स्वप्न पाहत. आणि फोन सायलेंट मोडवर होता. 2-3 वेळा त्यानं फोन केला, पण तिला आवाजच आला नाही आणि तो पुन्हा चिडला. नक्की घरीच असेल की अजून कुठे? का त्याच्याबरोबर? का फोन उचलला नसेल? मुद्दाम तर उचलला नसेल. का झोपली असेल? तिकडे रात्र असेल ना.
पण याआधी तिला अनेकदा कोणाशी तरी फोनवर बोलताना रात्री मी पाहिलं आहे. तेव्हा कसा उचलते फोन रात्रीचा? तेव्हा येत नाही का झोप? मग आता का कळत नाही तिला फोन आलेला? पुन्हा शंका आणि शंका त्याच्या मनात येत होत्या. आणि मग त्यानं त्याच्या नोकराला फोन केला. त्यानं मात्र लगेच फोन उचलला, कारण फोन सायलेंट करून झोपायचं नाही हा दमच दिला होता त्यानं. कधीही फोन केला तरी त्यांनी फोन उचलायचाच, कारण ते नोकर होते आणि त्याचाच त्यांना पगार मिळतो. आणि अप्रत्यक्षपणे त्यानं विचारलं की तन्वी मॅडम कुठे आहेत. तेव्हा त्याला कळालं की ती घरीच आहे आणि झोपली आहे. आणि मग तो रिलॅक्स झाला. पण आता तन्वीसुद्धा असं कोणाबरोबर तरी बाहेर फिरायला जायचा मूर्खपणा करणारच नव्हतीच, कारण काल जी चूक झाली ती तिला पुन्हा करायची नव्हती. ती घरीच आहे हे ऐकून तो रिलॅक्स झाला. तो तिच्या बाबतीत इतका पॉझिटिव्ह होता, कारण विश्वासघात एकदा त्याने पचवला होता. पण तेव्हा तो काहीच करू शकत नव्हता, कारण ती मुलगी त्याची बायको नव्हती. पण आता तन्वी त्याची बायको होती आणि तो तिला नवऱ्याच्या हक्कानं बांधून ठेवत होता. आणि मग सकाळी ती उठली. तिने पाहिलं तर त्याचे मिस कॉल दिसले आणि मरगळलेल्या चेहऱ्यावर एक छान गोड स्माईल आली. भिंतीवरच्या त्याच्या फोटोकडे पाहून ती म्हणाली, इतकी आठवण येते माझी खरंच. आणि त्या फोटोतूनही तो तिच्याकडे तसाच तीक्ष्ण धारदार नजरेनंच पाहत होता. मग तिनेही त्याला फोन लावला. रिंग वाजत होती पण फोन उचलला जात नव्हता. आता इकडे सकाळ झाली म्हटल्यावर तिकडे रात्रच असेल ना, आणि तो हॉटेलवर असेल. मग का फोन घेत नाही तो? इतक्या लवकर तो झोपणं तर शक्यच नाही. आणि मग तिने मेसेज केला, गुड मॉर्निंग. बस इतकंच. अशी फॉर्मॅलिटी केल्यासारखं वाटत होतं. मग तिने दुसरा मेसेज केला, कधी पोहोचलास, प्रवास कसा झाला. आणि तिसरा मेसेज, फोन का केला होतास. तिसऱ्या मेसेजचं उत्तर तिलाही माहीत होतं आणि ती त्याच्या रिप्लायची वाट पाहत बसली. कारण पुन्हा त्याचा फोन आला आणि नाही घेतला तर त्याला अजून खूप राग येईल. आता तो बाथरूममधून बाहेर आला. फोन पाहिला आणि तिचे मेसेज दिसले आणि चेहऱ्यावर एक स्माईल आली. तिने माझे मिस कॉल पाहून निदान रिप्लाय तरी केला म्हणून. अशी कशी करणार नाही ती रिप्लाय? तिला करावाच लागेल. शेवटी बायको आहे ती माझी, असं तोच त्याच्या मनाला सांगत होता. आणि तिचा तिसरा मेसेज होता की फोन का केला होतास. आणि तो मेसेज वाचून तो मनात म्हणाला, तिकडच्या हवामानाचा अंदाज विचारायला फोन केला होता म्हणे, फोन का केला होतास. आणि त्यानं पुन्हा तिला फोन लावला आणि ती तिथेच बसली होती वाट पाहत त्याच्याच फोनची. पहिल्या रिंगला लगेच फोन उचलला. पहिले काही सेकंद कोणच बोलेना. मग तोच म्हणाला, कशी आहेस. मी ठीक आहे, ती हळूच म्हणाली. आणि तू? आहे, छान आहे, असं तो म्हणाला. आणि मनातच म्हणाला, तुझ्याशिवाय मी छान कसा असेन. आणि मग त्याने अपराध्यासारखं हळू आवाजात काळजीच्या स्वरात विचारलं, हात कसा आहे, जास्त दुखत आहे का. आणि तिचे डोळे भरून आले. ती काहीच बोलेना. आणि एव्हाना डोळ्यातून टपटप टपोरे अश्रूंचे थेंब हातावर पडले सुद्धा. तिचा कंठ दाटून आला. लग्न झाल्यापासून आज तो तिची पहिल्यांदा बोलून चौकशी करत होता. तो तिची काळजी करत नव्हता असं नाही, पण तो गुपचूप सगळं करायचा. पण आता त्याचा काळजीचा प्रेमळ स्वर तिने पहिल्यांदाच ऐकला होता. आणि ती बोलत नाही म्हणजे ती नक्कीच रडत असणार हे त्यानं ओळखलं. आणि त्याचेही मन भरून आलं. खूप चुकीचं वागलो मी तिच्याशी. चुकांवर चुका मी करत आहे. त्याला त्याच्या चुकांची जाणीव होत होती, नाही असं नाही, पण पुन्हा काहीतरी असं घडतं आणि त्याचा तोल जातो. मग तो म्हणाला, आय एम सॉरी, मला माफ कर. ती अजूनही नुसते अश्रूच गाळत होती आणि बोलत नव्हती. म्हणून त्याने फोन कट केला, कारण त्याला माहीत होतं की ती शांत झाल्यावर पुन्हा फोन करेल. नाहीतर त्याचा आवाज ऐकून अशीच अजूनच रडत राहील. तीही मग 10 मिनिटांनी शांत झाली. तोंड धुतलं आणि त्याला फोन करणार इतक्यात त्याचाच फोन आला आणि ती गोडगोड हसली. फोन घेतला आणि म्हणाली, तुझ्याही बोटाला लागलं होतं, कसं आहे ते. तो आधी माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. मी अगोदर तुला प्रश्न विचारला आहे. हो ठीक आहे. आणि तुझं बोट. त्याच्यासारख्या शरीर कमावलेल्या तरुणाला ती जखम खूप किरकोळ होती, पण तरीही ती खूप आस्थेने त्याची विचारपूस करत होती. हो आहे.
बरी आहे, असं तो त्या बोटाकडे पाहून म्हणाला. आता तिला विचारू वाटत होतं की तो कोण होता ज्याच्याबरोबर ती गेली होती. पण त्याने स्वतःला आवरलं, कारण तिने हे त्याला स्वतःहून सांगावं अशी त्याची इच्छा होती. आणि तिच्याही मनात येत होतं, आत्ताच सांगू का याला की तो कोण आहे? कुणाल. कुणाल त्याचं नाव. सांगू की नको? पण नकोच. त्याचा माझ्यावर विश्वास असणं गरजेचं आहे. फक्त प्रेम असून उपयोग नाही. नात्यात प्रेम आणि विश्वास दोन्ही महत्त्वाचं असतं. आणि आता दोघेही गप्प झाले. मग बाय बाय, टेक केअर म्हणून फोन ठेवून दिला. इतर काही बोलण्यासारखं नव्हतंच. तो आज खूप खुश होता आणि तीही. लग्नानंतर खूप वेळा ते शरीराने जवळ आले आणि पुन्हा दूर गेले. पाण्याच्या प्रवाहात लाटेबरोबर जशी दोन लाकडाची ओंडकी एकत्र येतात आणि पुन्हा पाण्याच्या प्रवाहामुळे लांब जातात. पण आज पहिल्यांदा ते मनानं एकत्र येत होते. एकमेकांची प्रेमानं विचारपूस चालली होती. एकमेकांच्या वेदना समजून घ्यायचं चाललं होतं. आणि इतक्यात तिला कुणालचा फोन आला. काय करतेस? काही नाही, बोल ना, ती हसतच म्हणाली. आज खूपच खुश दिसतेस तू. का ग? तुझा अँग्री यंग बॉय प्रेमाने हसून बोलला की काय तुझ्याशी? कसा आहे ग चेहरा त्याचा, कडक इस्त्री केल्यासारखा. आणि काय तो तुला आवडला कुणास ठाऊक. ते तुलाच माहीत. कधीही हसताना दिसत नाही तो. जणू काही हसायचा टॅक्स भरावा लागतो त्याला. त्याच्याशी तुला काय करायचं आहे? आणि गप्प बस हां, त्याला काही म्हणू नकोस. तू का फोन केला ते बोल. अरे बापरे, राग आला का नवऱ्याला बोललो म्हणून? पण तो माझाही कोणीतरी लागतो हे विसरलीस का तू? मी काय म्हणतो तन्वी, तू त्याला सांगून का टाकत नाहीस आपल्याबद्दल? उगाच आणखीन जास्त गैरसमज व्हायला नको ना. नाही, आत्ताच मी त्याला आपल्याबद्दल सांगणार नाही, कारण त्याचा माझ्यावर किती विश्वास आहे हे मला पाहायचं आहे. ठीक आहे, जशी तुझी मर्जी, असं कुणाल म्हणाला. पण नवरा बायकोच्या नात्यात असे गैरसमज वाढायला नको याची काळजी घे. हो, मी घेईन काळजी, तू नको काळजी करूस, तन्वी त्याला म्हणाली. पण त्याच्या नादात माझा बर्थडे विसरस आहेस तू? आणि तिला आठवलं. ती म्हणाली, अय्या हो की. आणि तू लवकरच ये, त्या दिवशी पार्टी ठेवली आहे. तुझ्याशिवाय पार्टीत रौनक नाही येणार. ती हो म्हणाली आणि फोन ठेवून दिला. आणि 2 दिवसांनी ती कुणालच्या बर्थडे पार्टीला जाण्यासाठी तयार होत होती. आणि तिला तीच पिवळी साडी घालायची होती, सिल्कची. पण तिने सगळं कपाट पालतं घातलं. तिला ती साडी कुठेच सापडेना. कुठे ठेवली असेल मी ती साडी, असा ती विचार करत होती. मग तिने शेवटी दुसरीच साडी घालून पार्टीला हजेरी लावली. पार्टी झाली. वाढदिवस छान साजरा झाला. केक कापताना ती कुणालच्या शेजारीच उभी होती आणि तिने त्याला केक भरवला. कुणालने तिच्या खांद्यावर हात टाकला होता आणि तिने कुणालच्या कमरेला मिठी मारली होती. दोघेही खूप आनंदी होते आणि त्यांचे फोटो काढले जात होते. इकडे अर्जुन सकाळी सकाळी उठला. मोबाईलवरील दोघांच्याही फोटोकडे त्यानं पाहिलं. तन्वी लव अर्जुन हे पुन्हा एकदा वाचलं आणि गालात हसला. कॉल लिस्ट बघितली. आज काही तिचा फोन आला नव्हता आणि मेसेजही नाही. मग त्याने न्यूज पेज उघडलं तर इंडियातल्या सर्व न्यूजपेपरमध्ये त्याला कुणाल आणि तिचा तोच केक भरवतानाचा आणि एकमेकांना मिठी मारलेला फोटो दिसला. आणि पुन्हा त्याने रागाने मुठी आवळल्या. पुढील भाग लवकरच येईल. धन्यवाद.